ओके. इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगायची आहे तुम्हाला, की जे आपण काल जे केलंय, आपण रजिस्टर केलेलं आहे, डेटा रजिस्टर केलेला आहे, आपल्या डेटामध्ये सेव्ह झालेला आहे. तो डेटा आपल्याला शो करायचा आहे आणि वरतून एक तिथे सर्च बार असला पाहिजे आणि सर्च बारमध्ये दिसला पाहिजे. ओके, ते एक जुना प्रोजेक्ट दाखवतो तुम्हाला मी, एक ऑनलाईन फीडबॅक सिस्टमचा जो आपण केलेला आहे. ऍडमिन कंट्रोलर. तर याच्यामध्ये बघा, एक सर्च सबचा केलाय, सर्व्हर वेगळे, एक सर्च सबचं सर्व्हर वेगळं केलेलं आहे आणि एक व्ह्यू सब्जेक्ट वेगळं सर्व्हर केलेलं आहे. हा सर्व्हर फक्त काय करेल, सब्जेक्ट काय करेल, शो करेल. ओके, की हा व्ह्यू आहे ऍक्च्युली. आणि आणि सर्च सब म्हणजे दोन दोन वेगवेगळे सर्व्हर लागले त्याला. तर दोन दोन सर्व्हलेट न लावता आपण एकाच सर्व्हलेट मध्ये आपण दोन्ही सर्च पण करून टाकू आणि व्ह्यू पण करून टाकू. ओके, सर्च सब आणि व्ह्यू सब, इथे जे दोन लागले आपल्याला, दोन सर्व्हरचे मी एका सर्व्हरमध्ये मॅनेज करतो. आता ते कसं करतो ते इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी आताशी सांगतो. तर हे आपली वेगळं आहे, काय म्हणतात त्याला, वर्कस्पेस. तर आपला तो जो वर्कस्पेस आहे तो वेगळा आहे, ज्याच्यामध्ये आपण कालचा प्रोजेक्ट वर्कस्पेस वेगळा आहे. तर त्या वर्कस्पेस मध्ये मी जातो. ओके, तर हे आताशी आपलं पेज, हे आपलं काल झालेलं. काल इथपर्यंत झालं होतं. काल एक छोटासा प्रॉब्लेम आला होता आपल्या, कशामध्ये प्रॉब्लेम होता आपला, की हा जो व्हॅलिडेशन होतं याचं, कशाचं, सिलेक्ट टॅक्स एकदा रन करून दाखवतो पुन्हा एकदा प्रॉपरली. तो इश्यू कालचा मी सॉल्व्ह केलाय आज. ओके, आता समजा मी इथं नाव टाकले चांगल्या प्रकारे. ओके, तर इथं बघा, मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेलं आहे, महाराष्ट्र ऑटोमॅटिक सिलेक्ट झाला, कारण की डेटा घेतलाय मी ऑलरेडी. सेव्ह रेकॉर्डवर क्लिक केलंय, की म्हणते प्लीज सिलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट फर्स्ट. ओके, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा म्हणते, किंवा मी आता हे डिस्ट्रिक्ट अनसिलेक्ट केलं, महाराष्ट्र अनसिलेक्ट केलं. आता याच्यावर क्लिक केलं की प्लीज सिलेक्ट युअर स्टेट. ओके, ते आणखी एकदा डिस्ट्रिक्टचा पण मेसेज दिले, सिलेक्ट युअर डिस्ट्रिक्ट प्लेस. ओके, यासाठी केलं काय माहिती का मी, व्हॅलिडेशनसाठी काल जो थोडंसं मिस्टेक झालं आपल्यासाठी आपल्याकडून, तर केलं काय माहिती का मी व्हॅलिडेशन मध्ये, बघा हे बघा, इथं काय केलं माहिती का मी, इथं हे जे पहिलं व्हॅलिडेशन फॉर सिलेक्ट टॅक्स, आणि फर्स्ट व्हॅल्युएशन कशासाठी माहिती का, स्टेट स्टेट सिलेक्ट टॅग, त्यासाठी व्हॅल्युएशन पहिलं वाला. इथे मी जसं मागे हे घेतलं होतं, बुलियन घेतलं होतं, सात एक सेम बुलियन इथे घेतलेलं आहे. आणि त्या स्टेट नावाचा हा आयडी, त्याचा त्या पहिल्या सिलेक्ट त्या स्टेटच्या, तो आयडीच्या मदतीने आपण काय केलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू घेतलेली. ओके, आणि हे जे, जर ते स्टेटची व्हॅल्यू जर इक्वल स्टेट नॉट सिलेक्टेड अशी असली, आता हे स्टेट नॉट सिलेक्टेड व्हॅल्यू का घेतली तर ते मोठा प्रश्न आहे. तर मी सांगतो तुम्हाला. हे जे आपलं सर्वलेट आहे, फेच स्टेट्स नावाचं सर्वलेट आहे. ओके, फेच स्टेट्स नावाचं सर्वलेट आहे. हा जेव्हा लोड होतो पहिल्या वेळेस, हा फर्स्ट टाइमला जेव्हा लोड होतो, तेव्हा स्टार्टिंगला हे येते, मी हे एक पहिलं ऑप्शन हे लिहिलं मी, सिलेक्ट युअर, याच्या ऑप्शन दिसते का युजरला, सिलेक्ट युअर स्टेट. आणि याच्यामध्ये मी इम्प्लिसिटली, म्हणजे मी जाणून बुजून याच्यामध्ये काय टाकली माहिती का, याची व्हॅल्यू स्टेट नॉट सिलेक्टेड. आणि जर याच्यापैकी जर काहीतरी आलं समजा, त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू वेगळी येईल, काहीतरी जे रॅन्डम येणार, ते 1 2 3 4 काय असेल त्याचा आयडी येईल. बट जर याच्यामधले न सिलेक्ट करता, तर जर त्यांना सुरुवातीचं म्हणजे ऑप्शन हे दिसणार ऑटोमॅटिकली, हे बाय डिफॉल्ट हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट राहणार. बाय डिफॉल्ट हे ऑप्शन सिलेक्ट राहते बघा, सिलेक्ट युअर स्टेट. बाय डिफॉल्ट हे ऑप्शन काय असते, सिलेक्ट असते. आणि हे बघा इथं पण काय, सिलेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट, हे पहिलं जे ऑप्शन असते बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतं. ओके, तर हे पहिलं वाला ऑप्शन काय, सिलेक्टिव्ह स्टेट, बाय डिफॉल्ट सिलेक्ट असतं. जर बाय डिफॉल्ट हेच असलं, तर याची व्हॅल्यू तिथं काय दाखवेल, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू त्याची काय दाखवेल, ही स्टेट नॉट सिलेक्टेड, ही बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू दाखवेल तिथं.
कळतं का मी काय म्हणत आहे ते? हॅलो. हो. बाय डिफॉल्ट ती व्हॅल्यू सिलेक्ट राहील. ही बाय डिफॉल्ट पहिलं ऑप्शन सिलेक्ट राहते, मग त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू सिलेक्ट राहील. मग तिथं बाय डिफॉल्ट सिलेक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय तिथं व्हॅल्यू काय इथं स्टेट नॉट सिलेक्टेड. मग इथं काय लिहिलंय, जर जर त्याची व्हॅल्यू मध्ये जर स्टेट नॉट सिलेक्टेड असेल तर सरळ सरळ काय करायचं, आपल्याला अलर्ट दाखवायचं की प्लीज सिलेक्ट युअर स्टेट. मीन्स त्यानं प्रॉपर त्याचं एक दुसरं जे स्टेट सिलेक्ट करायला पाहिजे ते त्यानं स्टेट सिलेक्ट केलं नाही. तर त्याचं फक्त बाय डिफॉल्ट जे ऑप्शन सिलेक्टेड ते सिलेक्टेड आहे ऑलरेडी. त्यासाठी आपण इथे मेसेज दाखवला. सेम गोज विथ दिस डिस्ट्रिक्ट टॅग, डिस्ट्रिक्ट ऑप्शन सिलेक्ट टॅग. ओके. इथं पण मी काय केलंय, इथं पण लिहिलंय मी काय की इथं काय लिहिलं मी की इथं पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू मध्ये काय टाकली, डिस्ट्रिक्ट नॉट सिलेक्टेड. सेम तिथं पहिलं ऑप्शन व्हॅल्यू मध्ये काय टाकलं मी इम्प्लिसिटली, डिस्ट्रिक्ट नॉट सिलेक्टेड. जर ते डिस्ट्रिक्ट इक्वल टू डिस्ट्रिक्ट मध्ये, या डिस्ट्रिक्ट मध्ये काय आहे की त्या सिलेक्ट टॅगची व्हॅल्यू घेतली मी. जर इक्वल ते असलं तर काय असलं पाहिजे, हे असं अलर्ट आला पाहिजे आणि हे फॉल्स झाला पाहिजे. आता आपल्या वरती बघा किती चार आहेत आपल्याकडे. चार किती येतात, चार व्हॅलिडेशन केले आपण, चार 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 टॅक्सचे, चार इनपुट टॅक्स, दोन इनपुट टॅक्स येतात, एक मोबाईलचे, एक नेमचे आणि दोन सिलेक्ट टॅक्स येतात. तर चारहीसाठी मी काय काय केलं ते चार मी बुलनचे व्हेरिएबल स्टोअर केले होते. जर चारचे चार जर ट्रू आले तर रिटर्न ट्रू करायचं, एल्स काय करायचं, फॉल्स करायचं. आता याच्यामध्ये बघा मी आता चारच्या चारी कंडिशन काय करतो मी याच्यामध्ये ट्रू करतो. मी सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलं आणि हा ईमेल आयडी ऑलरेडी आपल्याला सेव्ह आहे, तर ईमेल आयडी मी चेंज करतो. आणि हा नंबर पण ऑलरेडी सेव्ह आहे, तर मी इथं काही थोडाफार चेंज करतो याच्यामध्ये. आणि सॉरी, हे सिलेक्ट नाही केलं ना, हे पुणे सिलेक्ट केलं. आता सेव्ह रेकॉर्ड केलंय, रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली. गॉट इट. तर कालचं थोडंसं आपलं थोडं प्रॉब्लेम होतं तो सॉल्व्ह केलाय. होपफुली तुम्हाला समजलं असेल. ओके. तर आता पुढचं काम काय करायचं, या व्ह्यू वर क्लिक केलं की आपल्याला डेटा काय झाला पाहिजे, व्ह्यू झाला पाहिजे. ओके. चला, तर या व्ह्यू साठी आपण आता काय करू, आता HTML फॉर्म न क्रिएट डिझाईन करता आपण एक JSP फॉर्म डिझाईन करू जस्ट व्ह्यू साठी. चला, तर इथं करतो मी वेब ऍप वरती. वेब ऍपच्या आतमध्ये बघा आपली JSP ची फाईल, HTML ची फाईल कुठं असली पाहिजे, वेब ऍपच्या अंडर मध्ये. इकडे जावाच्या वरती नाही करायचं, वेब ऍपच्या फोल्डर मध्ये करायचं. राईट क्लिक, न्यू JSP फाईल, याचं नाव देतो मी view.jsp. ओके. JSP फाईलची आपली क्रिएट झाली. आता जसं की म्हटलं मी, आपलं सोपं काय जाते की आपलं HTML फॉर्म डिझाईन करण्यासाठी सोपं काय जाते, VS कोड. तर मी VS कोड ओपन करतो. ओके, VS कोड ओपन केल्याच्या मध्ये ऑलरेडी आपला पहिलावाला कोड आहे, पहिलावाला हा कोड याच्यामध्ये ऑलरेडी आहे. तर आपण काय करू, हा जो फॉर्म आहे, फॉर्मला काय करू आपण, कट करू. आपल्याला फॉर्म पाहिजे नाही आता. नेक्स्ट पेजला फॉर्म कट केला आणि वरचं जे हे जे नॅवबार आहे, नॅवबारला आपण इथं ऍज इट इज ठेवू. ओके, याला चेंज करायचं काम नाही, जे काय मागचा होता तो ऍज इट इज ठेवू. आता इथं काय करू, डॉट कंटेनर समजा करू आपण, डॉट कंटेनर म्हणून फाईल करू. एंटर. हा डिव क्लास क्रिएट झाला. याच्यामध्ये घेऊ आपण एक टेबल. कुठं काय अडचण आली तर लगेच ऑन दी स्पॉट सांगा मला. टेबल. ओके, टेबल मध्ये टी हेड. ओके, आणि खाली काय करू आपण, एक टी बॉडी. टी बॉडी. टी हेड मध्ये काय करू आपण, एक रो मध्ये टीडी करू. आपल्याला जेवढे टीडी लागतील तेवढे करू. तर आपल्याला डेटा काय काय शो करायचा आहे, आपल्या MySQL ओपन करून बघू डेटा काय काय शो करायचा आपल्याला. शो डेटा बेसिस. तर आपल्या डेटाबेसचं नाव काय होतं, डेटाबेसचं नाव काय, लेट्स प्रॅक्टिस. यूज लेट्स प्रॅक्टिस. ओके, आणि शो टेबल्स याच्यामध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम रजिस्टर, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टेट, सिलेक्ट स्टार फ्रॉम डिस्ट्रिक्ट. ओके,
तर आपल्याला काय करायचंय, हा तर डेटा दाखवायचा आहे सगळा. हा युजर नेम, युजर आय डी, युजर नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट, आणि सोबत सोबत काय दाखवायचं, त्याचं डिस्ट्रिक्ट पण दाखवायचं, स्टेट पण दाखवायचं. तर ह्या गोष्टी दाखवण्यासाठी आपल्याला एक जॉईन लिहायला लागेल. ओके, हा सगळा डेटा काय तिथं दाखवायचा आहे. कुठं दाखवायचं आपल्याला, इथं आपण जे व्ह्यू क्रिएट कर, आपलं जो व्ह्यूचं पेज आता पेज डिझाईन करतो त्यावरती दाखवायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर इथं आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला एक जॉईन लिहायला लागेल, ज्याच्यामध्ये नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट प्लस डिस्ट्रिक्ट आणि त्याचा स्टेट पण दिसेल. ओके, तर सगळ्यात पहिले आपण काय करू, इथं एक त्याचा जॉईन लिहू. ओके, जॉईन लिहू आपण, एक मिनिट, जॉईन लिहू आपण सगळ्यात पहिले. ओके, तर सिलेक्ट आता याला आर देऊ, याला एस देऊ, रेफरन्स देऊ, याला याचा रजिस्टरचा आर रेफरन्स देऊ, सपोज स्टेटने आपल्या स्टेटचा एस देऊ आणि डिस्ट्रिक्टचा डेट देऊ. ओके, तर सिलेक्ट, आणि आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हा डिस्ट्रिक्ट आयडी पाहिजे नाही. डिस्ट्रिक्ट आयडी पाहिजे नसता समजा, तुम्ही शॉर्टकट काय केलं असतं, एस डॉट स्टार मध्ये सपोज मी काय एस जो हा जो आहे कोणता, हा जो रजिस्टर वाला आहे, तर मी त्याचा रेफरन्स मी आर वापरणार, समजा आर डॉट स्टार केला असतं, मग सगळ्याचे सगळं त्याच्यामधलं कॉलम दिसले असते. बट आपल्याला हा डिस्ट्रिक्ट आयडी नावाचा कॉलम तिथं पाहिजे नाही. ओके, तर मी आर डॉट स्टार नाही करणार, आपल्याला मॅन्युअली सगळ्याचे सगळे नाव टाकायला लागतील. आर डॉट नेम, कॉमा आर डॉट ईमेल, कॉमा आर डॉट कॉन्टॅक्ट. ओके, आर डॉट नेम, आर डॉट ईमेल, आर डॉट कॉन्टॅक्ट, कॉमा, आणि हा जो डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्टला आपण डे डॉट नेम. बट आता तिथं कळायला पाहिजे की नेमकं हा नाव आहे काय नेमकं, तर मी याला लिहू ॲज. हे जे डे डॉट नेम आहे, हे याच्यामध्ये डिस्ट्रिक्टचे नाव आहे, तर आपण इथं नेम लिहू आपण ॲज डिस्ट्रिक्ट, तिथं डिस्ट्रिक्ट म्हणून शो होईल, टी नेम ॲज डिस्ट्रिक्ट, कॉमा, आणि आपल्याला काय पाहिजे इथं स्टेटचं पण नाव पाहिजे. मग इथं लिहू आपण याला याचा रेफरन्स देऊ आपण एस डॉट स्टेट नेम. ओके, आता हे आपले जे डिटेल्स पाहिजे ते आता आल्या. एक नेम आलं, ईमेल आलं, कॉन्टॅक्ट आलं, आणि नेम, हे डे डॉट नेम मीन्स त्याचं मिनिंग काय, डिस्ट्रिक्ट आलं, आणि एस डॉट नेम मध्ये याला पण ॲज लिहू आपण, स्टेट लिहू आपण, स्टेट म्हणून दिसेल आपल्या त्या जॉईनच्या टेबलमध्ये जो येईल आपलं दिसेल ते. ओके, आता हे जे पाहिजे कॉलम आपण सांगितले, आता कुठून पाहिजे, कुठं येते ते कॉलम मध्ये सांगायला लागतात, जॉईन द्या येतात. फ्रॉम, सगळ्यात पहिला काय आहे आपलं, रजिस्टर याचा रेफरन्स आपण काय क्रिएट केला होता इथं, आर, मग इथं आर लिहायला लागेल. ओके, सिम्पली जॉईन, लेफ्ट जॉईन लिहायचा, राईट जॉईन लिहायचा, इनर जॉईन लिहायचा, जस्ट सिम्पली जॉईन लिहिला आपण. फ्रॉम आर डॉट रजिस्टर आर जॉईन, दुसरा जॉईन कोणाला लिंक करायचा, याला डिस्ट्रिक्टला, डिस्ट्रिक्टचा डी दिला आपण रेफरन्स. ओके, हे जॉईन झालं. आता हे जॉईन कशावरती आहे, आता यांच्यामध्ये तो जॉईन देणारा आपल्याला काय आहे, आपल्याला जॉईन देणारा आपला काय आहे आपला, हा डिस्ट्रिक्ट आयडी इथला, हा डिस्ट्रिक्ट आयडी आहे बघा, यांचं रिलेशन या डिस्ट आयडी वरती आहे. यांचं रेफरन्स काय, डिस्ट आयडी वरती या कॉलम वरती आहे. हा फॉरेन की आणि प्रायमरी कीचा रेफरन्स आहे. ओके, तर आर ऑन आहे आपलं, आर डॉट डिस्ट आयडी इक्वल टू डी डॉट डिस्ट आयडी. ओके, नंतर पुन्हा जॉईन, दुसरा जॉईन कशाला आहे आपला, स्टेटला, स्टेटचा रेफरन्स क्रिएट केला आणि यांचं रिलेशन कशावरती, स्टेट आयडी वरती. बघा, हा स्टेट आयडी. ओके, जॉईन स्टेट ऑन, याचं काय आहे, डी डॉट स्टेट STATE इक्वल टू S डॉट स्टेट आयडी. ओके, आय थिंक इट इज ओके. ओके, बघा काय आलंय, नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट, प्रॉपरली आपलं जे पाहिजे ते डेटा आला, आपला हा जॉईन क्रिएट झाला. ओके,
आता बघा किती मोठी क्वेरी आहे ही क्वेरी, तिथं ते आपल्या याच्यामध्ये लिहित बसता का, तिथं आपल्या आपल्या ही क्वेरी तिथं आपल्याला ही क्वेरी तिथं रन करायची आपल्याला कुठं आपल्या प्रोजेक्टमध्ये. तर सिम्पली आपण या क्वेरीला काय करू माहितीये का, या क्वेरीला आपण एका व्ह्यू मध्ये स्टोअर करू. ओके, या क्वेरीला जॉईनला एवढी मोठी क्वेरी तिकडून डेटाबेस मध्ये लिहायचं काम नाही पडू, म्हणून आपण काय करू, सरळ सिम्पली याला काय करू, एका व्ह्यू मध्ये स्टोअर करू. आता आपण क्रिएट व्ह्यू करू, क्रिएट व्ह्यू, व्ह्यू व्ह्यूचं एक नाव देऊ, ऑल रेकॉर्ड म्हणून नाव देऊ, ऑल रेकॉर्ड ॲज. क्रिएट व्ह्यू, व्ह्यूचं नाव द्यायचं, ते ॲज लिहायचे आणि समोर त्याच्या पुढे कोरी लिहायची. तर कोरी ऑलरेडी वरती लिहिलेली आहे आपण, ते सिम्पली मी याला एंटर करतो, एंटर करतो आणि वरची कोरी खाली ओढतो, याला अशी वरची कोरी खाली ओढली नदी. हे कळतंय का तुम्हाला आतापर्यंत काय केलंय ते? हे कळालं मी काय केलंय ते? क्रिएट व्ह्यू, व्ह्यूचं नेम ॲजच्या नंतर आपल्याला क्वेरी लागते. क्वेरी ऑलरेडी वरती लिहिलेली आहे, ती वरची क्वेरी मी खाली आणली. ही क्वेरी हे तर कळालं तुम्हाला. ही क्वेरी जस्ट असं समजा की कॉपी पेस्ट केली खाली. क्रिएट व्ह्यू, ऑल रेकॉर्ड ॲज, समोरची क्वेरी लागते, जी सेव्ह क्वेरी आपल्याला व्ह्यू मध्ये स्टोअर करायची. व्ह्यू अशी स्टोअर केली आणि एंटर, आपला व्ह्यू क्रिएट झाला. आता सिम्पली मी एवढी मोठी मला क्वेरी लिहायचं कारण मी जस्ट लिहिलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑल रेकॉर्ड, क्लिक आणि एंटर दाबलं की बघा सेम टेबल दिसतं. बघा आपण एवढी मोठी क्वेरी लिहायचं काम नाही. आता आपला हा व्ह्यू क्रिएट झालेला आहे. आपण एवढी मोठी क्वेरी तिकडे आपल्या याच्यामध्ये न लिहिता सिम्पली काय करेल मी इथं, सिम्पली काय करेल मी, जस्ट हा जो व्ह्यू आहे ना, हा व्ह्यूला तिथं कॉल करेल. एवढीच क्वेरी लिहायचं काम पडेल मला आपल्या प्रोजेक्टमध्ये रिपॉझिटरीमध्ये आपण लिहितो क्वेरी, तिथं एवढीच क्वेरी लिहायचं काम पडेल. सिम्पल. ओके, तर आपल्याला एवढे डिटेल दाखवायचे तिथं. आणि आपला जो आता जो व्ह्यू क्रिएट करायचा आपल्याला, इथं आपल्याला किती पाहिजे, किती कॉलम पाहिजे, तिथं आपल्याला 1 2 3 किती पाहिजे कॉलम आपल्याला तिथं, 1 2 3 4 5 आणि प्लस एक सिरियल नंबर म्हणून एक 6. तर 6 कॉलम पाहिजे तिथं आपल्याला. तिथं आय प्लस प्लस करू देऊ आपण, त्याचा लूप मध्ये चालेल तो आय प्लस प्लस 1 1 1 2 3 4 होत राहील तेव्हाला. तर हे 1 2 3 4 5 आणि एक सिरियल नंबर साठी 6. तर इथं 6 कॉलम लागतात आपल्याला. ओके, तर आपण इथं 6 टेडी करू. किती? 6. एक झाली, 2 3 4 5 6. ओके, 6 टेडी. ओके, 6 टेडी लागतात. ठीक आहे. आणि याच्यावरही आपल्याला एक सर्च बार पण पाहिजे. मी इथं रन करतो, दिसेल तुम्हाला. व्हिज्युअलायझेशन झाल्याशिवाय कळत नाही लवकर. इथं माझ्या डोक्यात चालू सगळं कॅल्क्युलेशन, सगळं व्ह्यू तुम्हाला पण दिसून जाईल का साईड बाय साईड. ओके, तर हा दिसत नाही कारण त्याच्यामध्ये व्हॅल्यू नाहीये, याला सेसला लावलेलं नाही, त्याच्यामुळे दिसत नाहीये. ओके, तर सेम आपल्याला काय लागते, आपल्याला खाली टी बॉडी मध्ये पण लागणार, टी बॉडी मध्ये पण लागणार. कंट्रोल व्ही. टी बॉडी मध्ये पण आलं. आता मी आपल्या या कंटेनरला आपण काय करू, हे जे आता जेवढं जे एचटीएमएल केलंय कोड, त्याला आपण सीएसएस लावू थोडा. ओके, आणि याच्यामध्ये तात्पुरती व्हॅल्यू पण टाकून दे आपण. सपोज हा आपला सिरियल नंबर, हा सिरियल नंबर, याच्यामध्ये काय आहे आपलं नेम, याच्यामध्ये काय आहे आपलं ईमेल, कॉन्टॅक्ट, डिस्ट्रिक्ट आणि फायनली काय आहे स्टेट. ओके, तर आपण चला सीएसएस लावू. तर सगळ्यात पहिले जेवढे टीडी आहे त्या टीडींना काय करायचे, बॉर्डर लावायची. बॉर्डर 1 px सॉलिड ब्लॅक. ठीक आहे, बॉर्डर लागली. ओके, आणि जे आपलं डॉट कंटेनर आहे त्याची जी विड्थ आहे, विड्थ करू आपण त्याची 90% आपल्या टोटल पेजच्या. ओके, 90% केली कंटेनरची. कंटेनरला इथं बॅकग्राऊंड पण देऊ, बीजी कलर बॅकग्राऊंड लाईट ग्रीन.
ओके, लाईट ग्रीन झालंय. ओके, आता कळते आपल्याला काय काय चालू आहे तिथं. आता मार्जिन टॉप 30 पिक्सल देऊ, थोडं खाली येते ते सेपरेशन. ओके, आता डॉट कंटेनरच्या आतमध्ये जो टेबल आहे त्या टेबलला काय करू आपण, टेबलला विड्थ देऊ 100% देऊन बघू बरं काय होतंय. ओके, 100% झालंय. याला आपण थोडी पॅडिंग देऊ याला 5 पिक्सल. थोडं मग तो टेबल सेपरेशन होईल थोडं पिक्सल. ओके, प्रॉपर दिसते आता. ठीक आहे. आता या टेबल मध्ये बघा, ते काय बघा, हे बघा असे गॅप पडले याच्यामध्ये बघा, या टेबलच्या आणि हे जे कॉलमचे आहेत का नाही, हे जे स्पेसेस पडले, ते स्पेसेस काढण्यासाठी प्रॉपर्टी आहे कोलॅप्स, आपलं बॉर्डर कोलॅप्स टेबल कोलॅप्स काय कोलॅप्स आहे, बॉर्डर कोलॅप्स होतं कोलॅप्स. बघा ते आता हे मॅच झालं एकमेकाला. ओके, आता याला पण स्पेसिफिसिटी व्हॅल्यू वाढवून द्यायची. समजा डॉट कंटेनर मध्ये जे पण आपला टी आर आहे त्याच्यामध्ये जो टी डी आहे तर सगळ्यांना हे लागलं पाहिजे. आणि जे टी डीच्या आतमधलं जे कंटेंट आहे अलाइन टेक्स्ट अलाइन सेंटर, टेक्स्ट काय झालं, अलाइन झालं सेंटरला. ओके, म्हणजे एवढं झालंय आपलं. आणखीन आता या सिरियल नंबर जे आहे ना याच्या वरती आपल्याला काय पाहिजे, आपल्याला एक सर्च बार पाहिजे. त्यासाठी आणखीन एक आपण काय करू, इथे एक टी आर करू, या टी आरच्या आतमध्ये एक टी डी करू. बट काय करू, या टी डीचा कॉल स्पॅन करू किती, नाही तुम्हाला रन टाइम म्हणजे करून दाखवतो तुम्हाला तेव्हा कळायला इथं. आता इथं टाकतो मी, समजा मी इनपुट टॅग ज्याच्यामध्ये आपला टेक्स्ट. ओके, आणि याच्यामध्ये इथं प्लेस होल्डर लिहू आपण. याला आयडीचं काय काम नाही मला वाटते, याला आयडीचं काय काम याला नाहीये, याला काम नाही आयडीचं, याला नेमचं काम नाही, सॉरी आयडीचं काम आहे. आयडी मध्ये टाकू आपण इथं सपोज सर्च. ओके, आणि इथे एक प्लेस होल्डर लिहू आपण, प्लेस होल्डर सर्च रेकॉर्ड फ्रॉम हिअर. ओके, आता बघा प्रॉब्लेम काय झालाय की यानं काय केलं माहितीये का, एकच टीडी घेतलाय, एकच त्यानं सेल घेतलेले. ओके, आणि आपल्याला काय पाहिजे, हा पूर्णच्या दिसला पाहिजे. तर आपल्या टीडी मध्ये आपण काय करू माहिती का, केवढ्या त्याने जागा घेतली पाहिजे कॉलमची, आपल्या सगळ्या झाले 6 कॉलम आहे टोटल. ओके, तर इथं कॉल स्पॅन म्हणून एक ऍट्रिब्यूट आहे, याच्यामध्ये 6 देऊन टाकू. बघा 6 आला, प्रॉपरली तो आला. आता मी काय केलंय, जर या जो पहिला वाला जो आपला टीडी आहे, हा जो टीडी आहे, या टीडीला पण एक काय करू आपण, एक आयडी देऊ याला, आयडी इक्वल टू सपोज सर्च वाला टीडी, आणि याला इथून ऍक्सेस करू हॅशटॅग सर्च टीडी, याला देऊ डिस्प्ले फ्लेक्स. नो, याला चालत नाही, इसको चलता नहीं, इसको ये चलता नहीं, काय काम नाही, डिलीट मारून टाकू याला दुसरंच काहीतरी जोड करावं लागेल. ओके, ठीक आहे. तर आता काय ते हॅशटॅग सर्च SEAR सर्च टीडी, त्याच्यामध्ये जो इनपुट टॅग आहे तर त्याची विड्थ काय करू आपण 90%.
90% त्याची वेट झाली. ओके, प्रॉपर झालं, परफेक्ट झालं. ओके, आणखीन जो हॅशटॅग सर्च आणखी जो याच्यामध्ये हॅशटॅग सर्च TD आहे त्याला थोडं आपण काय करू, पॅडिंग देऊ. सपोज 2 पिक्सल दिलं तर काय होईल, चालते, म्हणजे जास्त देऊ शकतो. याला 5 पिक्सल देऊ. ओके, आणि याला पण काय करू, इनपुट टॅगच्या याला पण काय करू, पॅडिंग देऊ 5 पिक्सल. ओके, हे जमलं. तर आपला काय झालं, आता हा व्ह्यू आपला काय झालाय, क्रिएट झाला. आता व्ह्यू क्रिएट झाला, आपण याच्यावरती काम करणं सुरू करू शकतो. ओके, तर हे आपल्याला जस्ट याच्यासाठी होतं, चेक करण्यासाठी होते की आपल्याला काय काय पाहिजे ते. ह्या बॉडी मध्ये याचं काय, एवढंच काय काम नाही. आता हा रन टाइम मध्ये लिहितो, इथं लिहितो पण मी कमेंट हिअर data will be fetched dynamically from the database using Ajax. ओके, चला आता हा जो इथून div आहे, ओके, सगळं उचलू, याला Ctrl A Ctrl C. आपल्या डेटाबेस मध्ये हा जो जस्ट व्ह्यू क्रिएट केला, view.jsp याला मध्ये Ctrl V करून टाकला याला. ओके, तर विषय काय माहिती आहे की ऑलरेडी आपल्या याच्यामध्ये स्क्रिप्ट वगैरे लिहिलेली आहे. या स्क्रिप्टचं काही काम नाही, या स्क्रिप्टचं काही काम नाही. इथं स्क्रिप्टचं याला करू आपण डिलीट. ओके, आणि हे जे CSS आहे त्याच्यामध्ये जे आता जस्ट ऍड केलंय आपण, कंटेनर पासून ऍड केलंय ना, ते एवढं CSS Ctrl C करू. या CSS च्या फुल फाईल मध्ये आपण जाऊन पहिल्यावाला CSS जे ऑलरेडी होते त्याच्यामध्ये आपण शेवटी टाकून देऊ, हे जे केलेलं आहे आपण Ctrl V. ओके, आता जे register.html आहे फाईल आहे, register.html फाईल जी आहे इकडे ऑलरेडी ओपन आहे, मी तिकडे बघत आहे कुठे गेली. तर याच्यामध्ये जे आपण हे जे CSS आपल्याला लिंक केलेलं आहे हे कॉपी करू, आणि जे view.jsp आहे, तर आता हे डिलीट फाईल, आता एवढं CSS डिलीट मारत चालते, हे डिलीट मारू याला. आणि इथं आपण जस्ट त्या दुसरं जे CSS ची फाईल होती त्याला लिंक करू. Ctrl V, Ctrl Z, डिलीट, Ctrl C, Ctrl V. ओके, हे लिंक झालंय. आणि याच्यामध्ये आपल्याला काही व्हॅलिडेशनची गरज नाहीये, बट जो आपला एजॅक्सचा फंक्शन कॉल करायचंय, लागलंच तर एक काम करायसाठी नवीन एजॅक्स बनवू, डायरेक्ट नवीन फाईल बनवू JS ची. ओके, नवीन फाईल जर बनवली तर लिंक पण करावं लागेल इथं. तर इथे मी सरळ लिहितो स्क्रिप्ट script स्क्रिप्ट, हे ऑटोमॅटिकली नाही लिहिलं चालते, काही विषय नाही. आणि src इक्वल टू इथं आपण काय केले, जावा स्क्रिप्ट च्या फोल्डर मध्ये एक एजॅक्स नावाचा .js फाईल बनवू आपण. ओके, ajax.
JS. कंट्रोल C. जावास्क्रिप्टच्या फोल्डरमध्ये राईट क्लिक करून न्यू जावास्क्रिप्ट. कंट्रोल V. सेव्ह. ओके. सगळ्याला क्लोज करतो. सेव्ह. ओके. जसं की तुम्हाला मी जस्ट लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं होते, आपण नवीन काय करणार, याच्यामध्ये एक गोष्ट अटेम्प्ट करणार, नवीन गोष्ट काय अटेम्प्ट करणार आहे की आपण दोन्हीच्या दोन्ही जे आपलं सर्च पण आहे, सर्च प्लस सगळं नावाज येतोय ना. हॅलो. ठीक आहे. तर सर्च प्लस व्ह्यू हे एकाच सर्व्हलेटमध्ये आपण मॅनेज करणार. सर्च प्लस व्ह्यू एकाच सर्व्हलेटमध्ये आपण ते मॅनेज करणार. ओके. आता सगळ्यात पहिले आपण जे आताशी जे आपलं view.jsp ची फाईल आणलेली आहे ही प्रॉपरली वर्क करते का नाही ते चेक करू. ओके. सगळ्यात पहिले आपण जे आतापर्यंत जे जे काही केलंय ते सगळं सेव्ह केलंय. आपला फोल्डर ऑलरेडी रनिंग मध्ये आहे. ओके. हे VS कोडचं होतं. याचं काही काम नाही, याला क्लोज करून टाकू. आता याचं काम संपलं. आणि आता जो रनिंग मध्ये प्रोजेक्ट आहे आपला इथं मी ऑलरेडी ऍट्रिब्यूट मध्ये बघा view.jsp लिहिलं होतं. लागलंच तर पुन्हा दाखवतो मी तुम्हाला. ऑलरेडी मी 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 तेव्हाच विचार केला होता की मी view.jsp नावाचं बनवेल. ते बघा मी इथं ऑलरेडी काय केलं होतं बघा, इथं href मध्ये view.jsp लिहिलं होतं. ओके. त्या अँकर टॅग मध्ये ऑलरेडी view.jsp आहे. तर मी बघा या view.jsp वर तर मी याला एकदा रिफ्रेश करतो आता जस्ट इन केस. ओके. आणि याला मी याच्यावरती क्लिक केलंय, रिफ्रेश झालंय, सॉरी. आता व्ह्यू वरती क्लिक केलं की view.jsp फाईलवर जायला पाहिजे आणि ते गेलं. बट याला CSS अप्लाय झालं नाही. CSS अप्लाय झाला नाही. Now you can use href top hyperlinks to point URL fragment is. CSS का नाही लागलं? ठीक आहे. एक वेळा आपण याची हे काय करू, हिस्ट्री डिलीट करू, कॅशे डिलीट करू.